हॅलो. बोल. ते सर तुम्हाला युजी लाईफ मध्ये सगळ्यात भारी इयर कोणतं वाटलं सर तुम्ही? सगळेच इयर भारी होते ना. म्हणजे कसं आता बघ, प्रत्येक इयर मध्ये काहीतरी काय भारी झालं. तर फर्स्ट इयर मध्ये जेव्हा मी होतो, तेव्हा मी ते सायंटिफिक सोसायटीशी कनेक्ट झालो. अकॅडमिक्स मध्ये एक्स्ट्रा एज भेटलं आणि आपल्या बॅच साठी काहीतरी आपण करू शकलो. नव्याने इव्हेंट, फन इन लर्निंग, फन एंटरटेनमेंट इन लर्निंग आम्ही मिक्स केलं. फर्स्ट टाइम व्हिडिओ प्रेझेंटेशन आणि व्हॉट्सअप क्विज हे इंट्रोड्यूस केलं व्हीएम मध्ये. हा सर. आणि आमचं 56 वर्षामध्ये कुठल्या युजी स्टुडंटचा 26 जानेवारीला स्टेजवर सत्कार झाला नव्हता. आमचा झाला होता जानेवारीमध्ये, फर्स्ट इयर मध्ये असताना. हा. मग फर्स्ट इयरचे नोट्स चांगले होते. मी युट्यूबवर अनॅटॉमीचे व्हिडिओ बनवायचो फर्स्ट इयर मध्ये. आहे का सर तो व्हिडिओ अजून? अजूनही आहे ना. मी लिंक शेअर केली होती मागे ते ह्याच्यावरती, आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती. त्याच्यानंतर म्हणजे फर्स्ट इयर असं एकदम जबरदस्त. सेकंड इयर मध्ये म्हणजे कुठल्या ऍस्पेक्ट मध्ये सांगू, तिथल्या ऍस्पेक्ट मध्ये भारी. म्हणजे कसं आता म्हणजे क्लिनिक्स म्हणलं तर सेकंड इयर मध्ये मी डिलिव्हर केलं, एपिझोटोमी सुचरिंग केले अनेक, हा. ओटी मध्ये सी सेक्शन असिस्ट केलं. परत सर्जरीचे एकदम रेअर रेअर सर्जरी जे असं वन्स इन अ वाईल होतात, 2-5 वर्षात कधी तर किंवा वर्षातून एकदा, असे सर्जरीज मला बघायला भेटले. मेडिसिनच्या पोस्टिंगचा पण चांगला म्हणजे अनुभव आहे. मी सगळं ते लिहिलेलं आहे माझ्या माय युजी डेज नावाच्या पुस्तकात. त्याच्यानंतर ते म्हणजे थोडं हे झालं अकॅडमिक. को अकॅडमिक मध्ये कसं आम्ही स्टेट कॉन्फरन्स करण्याचा अट्टहास आमच्याकडून झाला आणि त्याचा ऑर्गनायझिंग सेक्रेटरी राहण्याची संधी भेटली. मग त्याच्यात सगळं म्हणजे फायनान्स जमवता आलं. त्याच्यामध्ये गेस्ट आपल्याला अप्रोच करता आले. 5 स्टार मध्ये हॉटेलमध्ये आपल्याला इतकं जबरदस्त व्हेन्यू आणि मेन्यू मध्ये आपल्याला ते कार्यक्रम करता आलं. ते एक वेगळाच जबरदस्त अनुभव होता. म्हणजे असं एकदम आपल्या फील्डचे जे बाप लोक, म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरी भारतात ज्यांनी आणली आणि म्हणजे जगातल्या 100 जिनियस लोकांमध्ये ज्याचं नाव येतं, त्याच्यासोबत आमची भेटगाठ झाली. कॅन्सर, ऑन्कोलॉजी ही ब्रांच भारतामध्ये ज्यांनी इंट्रोड्यूस केली, त्या कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या ज्या अध्यक्ष होत्या, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, त्या सोलापूरला आल्या होत्या. म्हणजे आणि त्यांच्यासोबतचा पत्रव्यवहार, ईमेल, फोन कॉल सगळे रेकॉर्ड, म्हणजे एकदम अद्भुत अनुभव होता तो सगळा सेकंड इयरचा. आणि सेकंड इयरचे माझे नोट्स पण खूप सुंदर आहेत, फार्मॅक, मायक्रोपॅथो, एफएमटीचे. त्याच्यानंतर थर्ड मायनर मध्ये कसं झालं की आमचं सुंदर रेकॉर्ड होतं की दर महिन्याला आम्ही एक अकॅडमिक इव्हेंट करत होतो. कोविडच्या आधी, मार्चच्या आधी, म्हणजे 2 महिन्यात आम्ही 3 इव्हेंट केले होते. आणि सेकंड इयर मध्ये मी दुसऱ्या स्कूल्स मध्ये जाऊन गेस्ट टॉक पण द्यायचो, आपलं जंक फूड वर असं तसं. मग थर्ड मायनर मध्ये इव्हेंट चांगलं चालू होतं, म्हणजे ज्युनियरचं पण चांगलं रिस्पॉन्स होतं. आणि कोविड आल्यानंतर कसं आहे, आत्मचिंतनला खूप वेळ भेटला. म्हणजे मी आज जे काही बोलतो त्याचं नाही नाही म्हणलं तर 70-80% पेक्षा जास्त हे त्या काळाचा प्रभाव आहे. आणि इतकं मला आत्मचिंतन आणि एक्सप्लोर करायची वेळ भेटली की मी एका काळी सगळ्यात जबरदस्त कार्डिओथोरॅसिक सर्जन जगामधला आपण व्हावं किंवा कार्डिओलॉजिस्ट व्हावं, अशी माझी खूप इच्छा होती. पण त्या कोविडच्या टाइम मध्ये माझं परसेप्शन चेंज झाला, मार्केट एक्सप्लोर करता आलं आणि सगळा विषयच बदलला. म्हणजे म्हणजे एकदम रिअलाइज झालं की अरे आपण जे विचार करतोय ते खूप छोटा आहे, त्याचा स्कोप पण छोटा आहे ह्युमन लाईफ मध्ये, ह्युमॅनिटी मध्ये, आणि ते खूप छोटी गोष्ट आहे. आणि सगळं करत गेलो आणि मग मला प्रेरणा झाली तर मी स्वामीजींच्या आशीर्वादाने मी एनजीओची संकल्पना मांडली. एनजीओच्या संकल्पनेमधून हळूहळू त्याच्यात अनेक ग्रुप तयार झाले, वेगवेगळ्या विचारांचे, आयडियाजचे, प्रोजेक्टचे. आणि असं करता 8 महिन्यानंतर म्हणजे एप्रिल 2020 मध्ये आम्ही ते आयडिया इंट्रोड्यूस केली आणि नोव्हेंबर 2020 मध्ये आम्ही एक ऑफिशियल एनजीओ म्हणून रजिस्टर झालो शासनामध्ये. आणि म्हणजे त्याच्यासाठी 7 मेंबर लागतात. ते विश्वसनीय लोकांना एकत्रित
करणं झालं, त्यांना जोडणं झालं. त्या सगळ्यांची मीटिंग वगैरे घेतली. मग आम्ही त्याचं खूप कागदपत्री काम खूप राहतं म्हणजे सोपं नाहीये ते. असं आधी खूप सोपं होतं संस्था काढणं. आता तर अजून कठीण झालंय. आता ते तेच आम्ही केलं. त्याचं बँक अकाउंट, त्याचं बॅलन्स मेंटेन करणं थोडं माहीत नव्हतं आणि चेंजिंग पॉइंट होतं. आणि अशा त्या काळामध्ये कोविडमध्ये पहिल्यांदा कोविडच्या आधी मी थोडं प्रयत्न करतच होतो. श्रीमद भगवद्गीताजी वाचणं झालं माझं. मी ZARS झोनल ॲग्रीकल्चरल रिसर्च स्टेशन तिथे मी जाऊन मोरिंगावरती मेटा आपलं हे सॉरी म्हणजे न्यूट्रिएंट एनालिसिस मी करत होतो. आणि त्याचे ते जबरदस्त अनुभव होतो. म्हणजे 400-500 डिग्री सेल्सिअस 300-400 डिग्री सॉरी 300-400 डिग्री सेल्सिअसच्या त्या टेम्परेचरच्या त्या मशीनमधून तुम्ही सगळं ते करता. खूप धूर निघतं आणि म्हणजे ते सगळं माझ्याकडे व्हिडिओ आहेत त्याचे. जबरदस्त अनुभव भेटला आणि त्या प्रोसेसमध्ये जेव्हा मला वेळ भेटायचा तेव्हा मी गीताजी वाचायचो माझ्या मित्रासोबत. आणि त्याच्यानंतर साधारण मे महिन्यामध्ये 2000 मला वाटतं 20 चीच गोष्ट आहे. हो. 2020 मध्ये एक श्रोता होता, फक्त एक श्रोता अख्ख्या हॉस्टेलमध्ये. बाकी सगळे घरी गेले होते. तो मुंबईचा मुलगा आहे 19 बॅचचा. आणि तो मुलगा रोज मला ऐकायचा आणि आम्ही रोज एक अध्यायचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचो. असं 18 अध्याय आम्ही साधारण 22-23 दिवसामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. आणि ते YouTube वरती अपलोड म्हणजे पहिलं माझं जे श्रीमद भगवद्गीताजी वरती जे प्रवचन सत्र किंवा चर्चा सत्र झालं माझ्याकडून, ते तेव्हा आम्ही रेकॉर्ड केलं. आणि त्याच्यानंतर गीताजी वाचल्यानंतर तर अजून जास्त क्लॅरिटी विषयांमध्ये आली. त्याच्यानंतर मग आम्ही NGOचं काम वाढत गेलं, देवाची सेवा वाढत गेली आणि असं मी मायनरची एक्झाम मी हा जेव्हा द्यायला गेलो, तेव्हा PSM 1-2 ENT ऑप्थेल्म असं 4 पेपर होते विद्यापीठाचे. आणि तुला सांगतो मी म्हणजे अनेक ग्रुप होते बरं का NGOचे तेव्हा आमचं रिसर्च विंग होती. असे साधारण त्यावेळेस 81 एक ग्रुप होते आमचे. विदिन लेस दॅन 8-9 मंथ्स आमच्याकडे साधारण 80 ग्रुप तयार झाले. आणि NGOचं काम चालू होतं आणि मायनरच्या परीक्षेला काय झालं, की मी अभ्यास केला होता. कोविडमुळे पोस्टपोन पण आम्ही ते 3दा करू शकलो. 3दा पोस्टपोन करायला लावली आम्ही. म्हणजे काम सगळं मुंबईमध्ये होणार, पण त्याचे सूत्र सगळे सोलापूरमधून हलत होते. त्याचं हा पत्राचं ड्राफ्ट-बिफ्ट सगळं. हे अनेक म्हणजे परत वेगळाच अनुभव. तेव्हा कसं ते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं. मग आमच्याकडे ते जितेंद्र आव्हाडचा नंबर, ह्या सगळ्याचे नंबर आहेत त्याचे. त्या त्या कारणामुळे. असं. तर मग ते मायनरचं PSM 1-2 दिलो आणि ENTच्या आधी मला इतकं म्हणजे मी रडत-रडत घरी आलो. तेव्हा म्हणजे आपलं जे RR आहे ते ते नक्षत्रमध्ये लाईट नव्हतं तेव्हा आणि त्या वरांड्यामध्ये त्या क्वाड्रँगल स्पेसमध्ये पण लाईट नव्हतं. म्हणजे बसून रडायचं असेल तर त्याच्यासाठी पण जागा नव्हती हॉस्टेलमध्ये. अशी परिस्थिती बेकार होती. फक्त रीडिंग रूममध्ये एक 25-30 चेअर असायचे आणि त्याच्यासाठी भांडाभांड असायची सगळ्यांची. मग मी घरी येऊन रडायला लागलो, की मी पेपर देणार नाही. माझा अभ्यास झालाय, पण मी रिव्हिजन माझी झाली नाही. आणि मी कसं पेपर लिहू? मला काय आठवणारच नाही रिव्हिजनच्या विना. असं हा करून म्हणजे ते खूप वेगळाच प्रसंग आहे आता. पण त्याच्यामधून मी सावरलो, परीक्षा दिली. 100 पैकी मला 74 मार्क पडले. म्हणजे 1 मार्काने माझं डिस्टिंक्शन गेलं. तसं. आणि तसंच ऑप्थेल्मला पण रडारडी झाली जरा. 2 दिवस सुट्टी होती. पण त्याला पण मला मला 73 का 74 असं मार्क म्हणजे 1-2 मार्कांनी माझं डिस्टिंक्शन गेलं. इतकं देवाने लाज ठेवली. म्हणजे 40 पैकी साधारण 28 काहीतरी मार्क पडले मला थिअरीमध्ये. 26 का 28 काहीतरी. म्हणजे सन्मानजनक मार्क होते. ज्याची मला भीती होती त्याच्या पलीकडे देवाने तारलं. म्हणजे माझा खूप विश्वास वाढला. आणि फायनल इयरमध्ये जेव्हा मी अभ्यास करायचो, तेव्हा कसं की NGOचे खूप ॲक्टिव्हिटी वाढल्या होत्या. पण तेव्हा माझं एक स्वप्न होतं. मी जेव्हा RRमध्ये अभ्यास करायचो, अनेक वेळा मोबाईल पण बघणं होतंय. आणि मी पाहिलं होतं की ऑनरेबल प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी हे एम्स आणि IITच्या मेडिकल कॉलेजेसला आणि इंजिनिअरिंग कॉलेजेसला
ते कॉन्व्होकेशनला गेस्ट म्हणून जातात. हा आणि सर. तेव्हा तेव्हा माझं स्वप्न होतं, की काही करून आपल्या कॉन्व्होकेशनला आपण पंतप्रधानला सोलापूरला आणायचं. हम्म. आणि कसंबसं सावरत परीक्षा दिली, केलं सगळं आणि त्या फायनल इयरमध्ये भोज नावाची जी कॉन्सेप्ट आहे, ती VM मध्ये पहिल्यांदा आम्ही इंट्रोड्यूस केली आणि त्याचा इतकं सुंदर रिस्पॉन्स होता. म्हणजे अक्षरशः 1,200 पोरं आम्ही दर संडेला जेवू घालत होतो. म्हणजे ऑफ कॉन्ट्री करायचो सगळेजण. पण हा. इतकं सुंदर आपले सगळे अनेक फॅकल्टी येऊन त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे, जेवायचे. चक्रे मॅडम, मुंडेवाडी सर, पिरजादे सर, हा. गाडगीळ सर, हे अनेक लोक यायचे. ते आपले आधी आमचे पानशेवडीकर सर, मसराम सर, दोईजड सर हे सगळे लोक यायचे तिथे. द्विजेड सर पण जुने ते सर आहे ना? अं? द्विजेड सर म्हणजे विनायक सर ओल्ड आहे वाटतं जास्त. नाही नाही, ओल्ड वगैरे असं काही नाही सर. ठीक आहे, खूप म्हणजे 35-40च्या आसपास असतील सर. 35-40च्या मध्ये असतील माझा अंदाज. सिनियर फॅकल्टी आहे सर ते. अं? सिनियर फॅकल्टी आहे सर. नाही, त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये तसं बघायला गेलं तर ते ज्युनियर मोस्ट फॅकल्टी आहेत. आता ते मॅडम आलेत, ते सीनियर आहेत का ज्युनियर आहेत माहित नाही मला. पण जेव्हा मी होतो फर्स्ट इयरला तेव्हा ते ज्युनियर होते म्हणजे सगळ्यात. हो का सर? हम्म. तर म्हणजे असं सगळं आहे. मग ते भोजचं कॉन्सेप्ट खूप म्हणजे आम्ही दर संडेला करायचो. अक्षरशः उद्या माझी परीक्षा आणि आज मी भोज करत बसलोय. तर परीक्षाच एक दिवस पोस्टपोन झाली. भगवंताची अशी कृपा. मला माझा मित्र आश्चर्याने म्हणला, "अरे उद्या परीक्षा आहे ना?" मी म्हटलं, "भगवान भरोसे." आणि नंतर ग्रुपवर मेसेज आला, की आपली परीक्षा एक दिवस पोस्टपोन झाली. म्हटलं, "बघ भगवंताची कृपा कशी असते. जेव्हा आपण व्हेन वी केअर फॉर अदर्स, गॉड केअर्स फॉर अस." असे अनेक प्रसंग आहेत, अनुभव आहेत, जिथे मला खूप छान म्हणजे अनुभव भेटला, की आपण जेव्हा दुसऱ्यासाठी करतो, तेव्हा आपली व्यवस्था तो करून ठेवत असतो. हा. आणि मग तसंच फायनल इयर कसंबसं दिला, पास झालो, छान इंटर्नशिपला आलो. आणि तेव्हापासून डोक्यात होतं, की आपल्याला ते मोदीला आणायचंय. मग आम्ही शोधायला लागलो. त्याला आणायचं म्हणजे निमित्त लागतंय, प्लॅनिंग लागते. मग हा सर. कॉलेजचा इतिहास काय, सुपर स्पेशालिटीचा प्रपोजल आम्ही खोदून काढला. आपल्या कॉलेजमध्ये सापडला नाही, त्यांनी दिला पण नाही. मग PWD वाल्यांकडे जाऊन 2013-14, 12-13 सालचं जुनं प्रपोजल, 10 वर्षात जुना प्रपोजल. तो खोदून काढला, त्याचे फोटो घेतले. आज पण कॉलेजमध्ये ज्यांना त्यांना पाहिजे असतं सुपर मला फोन करून म्हणते, "ते PDF पाठवा की." हा. तुम्ही तितकं कलेक्ट केलंय सर ते. इतकं कलेक्ट केलंय आणि जे खुर्च्या ज्याच्यावरती तुम्ही लोकं बसता RR मध्ये ते, तर आमच्या मायनरमध्ये खूप त्रास झाला. मग आम्ही फायनल इयरमध्ये पत्र दिला आणि तेव्हा सगळे फेव्हरेबल कंडिशन होते. तेव्हा हॉस्टेलमध्ये 240 लेदरच्या कुशनच्या खुर्च्या, 10 मिनी म्हणजे 10 टेबल जे 10 बाय 3 फुटाचे आणि 14 टेबल जे 10 बाय 6 फुटाचे एवढे मोठे आम्ही जे नक्षत्रमध्ये मोठे टेबल आहेत. ते हा. सगळे कुठल्या एस-ए बॉडीने आणलं नाही, कुठल्या काउन्सिलने आणलं नाही, कोणी शिफारसीचं असर पडलं नाही. आम्ही एकच पत्र केलं, व्यक्तिगत केलं होतं मी आणि जत्ती सरांची सही घेऊन खाली दिलं आणि त्याचा फॉलोअप केला आणि प्रामाणिकपणे काम केलं. तुला सांगतो एवढ्या खुर्च्या आणि टेबल भेटले. म्हणजे एक टाइम असा होता, मी स्टेटसला पण टाकलं होतं, सगळ्यांना पाठवलं पण होतं, की VM मध्ये विद्यार्थ्यांपेक्षा, वाचणाऱ्यांपेक्षा खुर्च्यांची संख्या जास्त सगळे मिळून. हा सर. इतकं आम्ही म्हणजे मस्त काम केलं. आणि तिथे नक्षत्रमध्ये कुठेच लाइटिंग नव्हती. आम्ही उभं राहून आणि सगळी लाइटिंग लावून घेतली. ना आम्ही GS होतो, ना आम्ही HGS होतो, आम्ही काहीच नव्हतो. त्या दरम्यान आम्ही एक विद्यानिकेतन हॉल पण डेव्हलप केला. त्या विद्यानिकेतन हॉलचं पूर्ण रिनोव्हेशन करून घेतलं. म्हणजे पैसा शासनाने दिला. पण त्याचं पूर्ण फॉलोअप, आमचे सगळे फोटो आहेत तिथे मापं घेताना, बदल करताना हे ते. आणि असं सगळं केलं. मग ते पूर्ण रिनोव्हेट झालं. त्याच्यात आम्ही लाईटी लावले कॉन्ट्री करून ₹50-50. फोकस लावले. त्याचं रिनोव्हेटेड उद्घाटन केलं. तिथे भोज ऑर्गनाइज केले इंटर्नशिपच्या सुरुवातीला. त्याच्यानंतर काही कारणांमुळे आम्हाला बाहेर शिफ्ट करायला लागलं ते सगळं. मग भोज थांबला आणि त्याच्यानंतर इंटर्नशिपमध्ये माझं हेच ध्येय होतं, की कसं आपण आपल्या कॉन्व्होकेशनला मोदीला आणावं.
तर मग ते शोधता शोधता असं कळलं की आपल्या कॉलेजला 60 वर्ष पूर्ण होत आहे. हा मग झाले का नाही, किती झाले, 1963 एवढंच माहित होतं. कोणाला तारीखच माहित नव्हती. अख्ख्या खालच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस मध्ये मी विचारलं तर त्यांच्याकडे डॉक्युमेंट सुद्धा नव्हतं, फर्स्ट डॉक्युमेंट. मग असंच आमच्यासारखा हौशी एक फॅकल्टी आहे, त्यांच्याशी विचारलं. त्यांनी मला हिंट दिली आणि मग ते शोधलं मी आणि आपल्याला कळलं की आपल्या कॉलेजचं स्थापना दिन काय आहे. आणि त्याच्यानंतर 11 नोव्हेंबर 2022 ला आपण फाउंडेशन डे पहिल्यांदा साजरा केला. 60th इयरचं स्टार्टिंग म्हणजे 59 कम्प्लीट आणि 60th. मग ते जे 60 लावलंय ना हा सर. पोर्च मध्ये, तो 60चा उद्घाटन आम्ही तेव्हा केलं होतं आणि मोठा बॅनर बाहेर मारला होता, त्याचं उद्घाटन केलं. तिरंकर मॅडमच तेव्हा डीन इन्चार्ज होते. ठाकूर सर होते पण तेव्हा इथं नव्हते. आणि त्याच्यानंतर सुपर स्पेशालिटीचं प्रपोजल हे ते सगळं आम्ही जोरात कार्यक्रम सुरू केला. त्या दरम्यान मी जानेवारी फर्स्ट वीक मध्ये प्रमुख स्वामी महाराज नगर बघायला गेलो होतो, अहमदाबादमध्ये 600 एकरचा. आणि तिथून मला आरोग्य नगरीची आयडिया आली. तिथल्या हा तिथे ग्रुप बनवला, सगळे आयडियाज बनवले आणि तेव्हा आपले डीन बदलले जानेवारी 3rd वीक मध्ये आणि 2023. आणि त्या डीन सर खूप एन्थुसियास्टिक होते, आपले सुधीर देशमुख सर. आणि त्यांना सुपर स्पेशालिटीचं त्यांनी विचारलं आणि माझे फॅकल्टी पण सगळे समर्थन मध्ये होते. आपले ओबीजीवायचे जे एचओडी आहेत डॉक्टर तिरंकर मॅडमना हा मी सांगितलं तर मॅडम लगेच, माझ्याकडे पीएमओ चे नंबर होते, कोविड मध्ये मी काढले होते. मग मॅडमला म्हटलं, मॅडम मी बोलतो पण फॅकल्टी बोललं तर जास्त वजन असते. मग मॅडमच्या केबिन मध्ये बसून आम्ही पीएमओ ला फोन लावलं, तिथलं ईमेल आयडी घेतलं. मग मॅडमच्या पण एक इनडायरेक्टली ओळखीचे तिथले लीगल ऍडवायझर निघाले, त्यांना आम्ही पाठवलं, त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी थोडं पुश केल्यामुळे पीएमओचा रिप्लाय आपल्याला कॉलेजला आला. बापरे. इतकं सुंदर. आणि ते सगळं चलत राहिलं, पण शेवटी पॉलिटिकल विल असते. आणि आम्ही कमीत कमी 9 ते 10 चॅनल लावले होते मोदीकडे, पण प्रत्येक चॅनल मध्ये आम्हाला काही ना काही कारणामुळे विफलता आली, सफलता नाही भेटली. म्हणजे फडणवीस कडनं लावावं, डायरेक्ट कुठल्या तरी एमपीच्या मार्फत लावावं, डायरेक्ट पीएमओ कार्यालयाला लावावं, पीएमओ मध्ये काही अधिकारी आहेत त्यांची आपली ओळख आहे किंवा तिथले एक्स अधिकारी त्यांची आपली ओळख आहे त्यांच्या मार्फत लावावं, आणि आपल्या एमएलए एमपी पासून लावावं. असं सगळे 9-10 चॅनल माझ्याकडे लिहिलेले आहेत, ते कुठले कुठले चॅनल आहेत. आणि इतके फोन करायचो मी. जे अपॉइंटमेंट सेक्शन म्हणून एक सेक्शन असतो, जो डायरेक्ट पीएम ऑफिसच्या संपर्कात म्हणजे मोदीच्या संपर्कात असणारे जे अधिकारी असतात, हा सर. त्या ऑफिसचा नंबर काढला आणि त्यांना फोन करणार रात्री 12 वाजता, 10 वाजता असं, कारण ते ऑफिस 24 तास चालू असतं. हा आणि असं म्हणजे इतकं जबरदस्त अनुभव भेटला. ते करता करता सगळ्या प्रकारच्या तयाऱ्या केल्या आणि त्या आरोग्य नगरीमध्ये जगापेक्षा वेगळ्या आयडियाजना एक्झिक्यूट करून वर्ल्ड रेकॉर्ड आपल्याला कसं करता येईल हे आमच्या मनात सुरू झालं. मग वर्ल्ड रेकॉर्डची सगळी माहिती काढली. ते बाहेरचे फॉरेनच्या कंपन्या असतात त्यांच्याशी संपर्क केला. तिथे त्यांचं भारतात एक्झिक्युटिव्ह कोण आहे, सोलापुरात कोण आहे का, असं करून म्हणजे एक ते खूप मोठा कार्यक्रम. मग ते आरोग्य नगरी इंटर्नशिप मध्ये कसं जबरदस्त पार पडलं की चा इतिहास झाला नेहमीसाठी जगाच्या पाठीवर. हा लय नाव घेते सर त्याचं. असं केल्यानंतर मला सांग, प्रत्येक वर्षी काय तर काय जबरदस्त झालेलं आहे, प्रत्येक वर्षी. मग ते कॉन्फरन्स जी आम्ही मेडेलियम म्हणून चालू केली, ती कोविड मध्ये 1 वर्ष नाही झाली. मग 21 साली थोड्या छोट्या स्वरूपात झाली. 22 हा साली परत ती 5 स्टार हॉटेलमध्ये झाली. 23 साली या नालायक पोट्याने काय केली नाही, तर आम्ही ते आरोग्य नगरीमध्ये 8 MMC पॉइंटची 4 दिवसाची कॉन्फरन्स केली. आणि 24 मध्ये पण या पोट्याने नाही केली, तर 30 आणि 31 डिसेंबर 2023, ज्याला आपण 24 काउंट करू शकतो, त्याच्यामध्ये आम्ही हिरक समिट नावाने जी कॉन्फरन्स केली, त्याच्यामध्ये पण आपल्याकडे इंटरनॅशनल स्टँडर्डचे गेस्ट एसी हॉलला आले होते. एसी हॉल असला सजवला होता, आम्ही एसी हॉल हे कळतच नव्हतं, इतकं जबरदस्त. बाहेरून पूर्ण थीम, ते हिरक समिटचे काही फोटो टाकलेत बघ मी आता ग्रुपवर टेलिग्रामच्या. तर इतकं सुंदर ते आम्ही आमच्याकडून झालं आणि जबरदस्त काम आतापर्यंत.
आता माझं जे आहे पुढचं वाटचाल ती कॉलेजच्या बाहेर जास्त आहे. माझं खूप टार्गेट आहे. त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी इथे पीजी मध्ये चुकून तर आलोय, पण पुढच्या 10 वर्षाची प्लॅनिंग करून इथे मी ऍडमिशन घेतलेलं आहे. असं हा. आहे. असं आहे. तर असं मला वाटतं, आता बघावं भगवंताची जी इच्छा, शेवटी त्याला जे योग्य वाटेल तो ते करेल.